नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे असणारे 500 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पाहत होतो. त्यानुसार आपण आतापर्यंत 120 क्वेश्चन पाहिले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण 120 पासून 150 पर्यंतचे क्वेश्चन पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघा आणि तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता इथे जो आहे तो 121 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला हा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे तो वारंवार रिपीट झालेला आहे. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे. 2025 मध्ये पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर इथे जे आहे प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 डिग्रीचा कोन करतो. म्हणजे इथे जे आहे सपाट प्रतल म्हणजे इथे आरसा आहे, या आरशावर आपाती प्रकाश म्हणजे हा जो आहे त्याला आपण म्हणतो इन्सिडंट रे. इथे जे आहे हा काल्पनिक लंब असतो, जो की नेहमी आरशाशी 90 डिग्रीचा कोन करत असतो. आपण त्याला काय म्हणतो, काल्पनिक लंब, किंवा आपण त्याला नॉर्मल असं म्हणतो. हा 90 डिग्रीचा कोन करत असतो. तर आपाती प्रकाश म्हणजे हा जो इन्सिडंट रे आहे तो आरशावर आरशाचा जो पृष्ठभाग आहे त्याच्याशी किती डिग्रीचा कोन करतो, तर तो जो आहे तो 30 डिग्रीचा कोन करतो. इथे आपल्याला हा आरशाच्या प्रतलाशी असलेला कोन दिलेला आहे, आपल्याला इन्सिडेंट रे आणि नॉर्मल मधला कोन दिलेला नाही. तर आपल्याला आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे की नॉर्मल आणि आरशाच्या प्रतलाचा कितीचा कोन असतो, तर 90 डिग्रीचा कोन असतो. कारण हे जे नॉर्मल असते ते काटकोनामध्ये छेदत असते आरशाला. तर हा जो इन्सिडेंट रे म्हणजे हा येणारा असा प्रकाश पडलाय आरशावर, तर हा असा तिरका प्रकाश पडलाय, तो किती डिग्रीमध्ये पडलाय, 30 डिग्रीमध्ये. मग हा 30 डिग्री असल्यावर आपल्या लक्षात येते की आपल्याला जर कोन काढायचा असेल, ह्या इन्सिडेंट रेचा नॉर्मल सोबतचा जर कोन काढायचा असेल, तर आपल्याला माहित आहे की आरशाच्या पृष्ठभागाशी नॉर्मलचा कोन कितीचा असतो, नॉर्मल म्हणजे लंब 90 डिग्रीचा असतो. मग 90 डिग्रीचा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हा कोन काढायचा आहे. त्यामुळे आपल्याला हा कोन काढण्यासाठी या 90 मधून ही 30 वजा करावे लागतील. तर 90 मधून 30 गेल्यानंतर किती शिल्लक राहतात, 90 वजा 30 तर 60 शिल्लक राहतात. तर आपल्या असं लक्षात येते की इन्सिडेंट रे म्हणजे आपाती किरण जो आहे, हा जो आपाती किरण आहे याचा नॉर्मल सोबतचा कोन किती झाला, 60 डिग्री. नॉर्मल सोबतचा आपाती किरणाचा जो आहे तो नॉर्मल सोबतचा कोन किती झाला, 60 डिग्री. आपण कसं काढलं आपल्या लक्षात आलं का? तर आणि परावर्तनाचा, आणि इथून जे आहे हा रिफ्लेक्टेड म्हणजे इथे परावर्तित किरण आहे. हा प्रकाश इथून आला आणि इथून असा परावर्तित झाला. तर आपल्याला इथे परावर्तित किरण म्हणजे रिफ्रॅक्टेड रे जो आहे त्याचा लंबाशी, लक्षात येते का, म्हणजे नॉर्मलशी लंबाशी असलेला कोन आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला जो आहे तो लंबाशी असलेला कोन विचारलेला आहे. तर परावर्तनाचा नियम काय सांगतो, तर आपाती कोन आणि परावर्तित कोन, हा जो आपाती कोन आहे म्हणजेच इन्सिडेंट रे आणि नॉर्मल रे याच्यामधला आपाती कोन जो आहे तो, आणि हा जो रिफ्रॅक्टेड रे म्हणजे इथला जो कोन आहे, परावर्तित किरणाने लंबाशी केलेला जो कोन आहे तो जो आहे तो सेम असतो. त्याच्यामुळे हा पण 60 डिग्री येतो. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय येईल, तर 60 डिग्री. लक्षात आलं का आपल्या? तर आपल्याला 121 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, तर प्रतल आरशावर आपाती प्रकाश म्हणजे हा प्रतल आरसा आहे, हे सपाट म्हणजे पृष्ठभाग हा जो आहे तो आरसा आहे, याच्यावर एक किरण आलेली आहे, म्हणजे एक प्रकाशाचा किरण आलेला आहे, ज्याला येणाऱ्या किरणाला आपाती प्रकाश म्हणजेच इन्सिडंट रे म्हणतो. हा जो लंब किंवा आपण त्याला नॉर्मल म्हणतो, हा नेहमी प्रतलाशी 90 डिग्रीचा कोन करत असतो. तर याच्यावरून आपल्याला जे आहे तर इन्सिडंट जे आहे इन्सिडंट रेने हा लंबाशी केलेला कोन आपल्याला काढावं लागेल, कारण आपल्याला इथे प्रश्नामध्ये विचारलेला आहे परावर्तित किरण म्हणजे हा ज्या परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोन विचारलेला आहे.
त्यासाठी आपल्याला फक्त इथे काय दिलं होतं, तर इन्सिडेंट रेने ही जी प्रतल आहे याच्याशी केलेला कोन 30 डिग्री दिला होता. म्हणून आपल्याला माहित होतं की हा जो लंब आहे त्याचा प्रतलाशी 90 डिग्रीचा कोन असतो. त्यामुळे या इन्सिडेंट रेने नॉर्मल जो लंब आहे त्याच्याशी केलेला कोन आपण काढला, कारण विज्ञानाचा म्हणजे सायन्सचा रूल आहे की इन्सिडेंट जो अँगल आहे तो रिफ्लेक्टेड अँगल हे जे आहे ते सेम असतात. त्यामुळे अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढलेला आहे 60 डिग्री. आता इथे जो आहे तो 122 क्रमांकाचा प्रश्न आहे, जो की अपवर्तन कोन. आता इथे जो आहे तो 122 क्रमांकाचा प्रश्न आहे, जो की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन या कन्सेप्टवर आधारित आहे. जेव्हा लाईट एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करत असते तेव्हा ती जी आहे ती कोन जे आहे बदलत असते, तेव्हा ती जी आहे ती आपली दिशा जी आहे ती बदलत असते. म्हणजे आपण जे आपल्या पाठ्यक्रमामध्ये जे आहे ते पाहतो की काठी आपण पाण्यामध्ये जे आहे काठी जर आपण पाण्यामध्ये बुडवली तर ती काठी जी आहे थोडी कललेली दिसते. आपण असं लहानपणी जे आहे ते आपल्या पाठ्यक्रमामध्ये अभ्यासलेलं आहे. त्याप्रमाणे इथे जे आहे काचेची स्लॅब आहे ज्यामध्ये हा प्रकाश किरण जो आहे तो प्रवेश करणार आहे. पण इथे जे आहे एअर हे माध्यम पहिलं आहे आणि काचेच्या स्लॅब हे जे माध्यम म्हणजेच काचेची चिप हे जे माध्यम आहे ते दुसरं स्थायू माध्यम आहे. वायू माध्यमातून स्थायू माध्यमामध्ये जात असताना हा जो प्रकाशाचा किरण आहे तो रिफ्रॅक्शन या प्रकाशाच्या किरणाचा रिफ्रॅक्शन कोन अपवर्तन कोन जो आहे तो किती असणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर प्रश्नामध्ये एक प्रकाश किरण काचेच्या जो आहे तो काचेच्या स्लॅबवर लंब रेषेमध्ये आपाती होतो. आपाती रे म्हणजे आपाती किरण म्हणजे कसली, तर इन्सिडन्स रे आपण पाहिलेला आहे. इन्सिडेंट रे म्हणजे येणारा प्रकाश किरण म्हणजेच इन्सिडेंट रे, आपाती किरण असं आपण त्याला म्हणतो. हा जो आपाती किरण इथं प्रश्नामध्ये काय दिलेला आहे की आपाती किरण जो आहे तो लंब रेषेत होतो. म्हणजे लंब म्हणजे आपण पाहिलेला आहे की हा जो नॉर्मल आहे तो किती डिग्रीचा कोन करत असतो, तर 90 डिग्रीचा जो आहे तो कोन करत असतो. आणि इथे जो आहे तो प्रकाशाचा किरण नॉर्मल अगदी सरळ नॉर्मलच्या रेषेवरूनच खाली येतो. इथे जो आहे प्रश्नामध्ये काय दिलंय, प्रकाशाचा किरण या लंबावरूनच लंब रेषेतच पडतोय. म्हणजे या लंबावरून पडतो म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजेच इथे आपण मागच्या प्रश्नामध्ये अशा 30 अंशाचा कोन केला होता. इथे काय सांगितलेलं आहे की लंबावरूनच पडतोय. म्हणजे हा जो नॉर्मल आहे हा काचेची स्लॅब आहे, इथे जो आहे तो हा प्रकाशाचा किरण आहे. इन्सिडेंट रे म्हणजे येणारा किरण आहे, आपाती किरण आहे. आणि हा जो किरण आहे तो काचेच्या स्लॅबवर लंब रेषेत पडतोय, लंबावरच पडतोय, या नॉर्मलवर पडतोय. म्हणून इन्सिडेंट रे किती असणार आहे, तर इन्सिडेंट रे जो आहे तो 0. इन्सिडन्स रे म्हणजे ज्याला आपण आय ने डिनोट करतो, इन्सिडन्स रे ज्याला की आपण आय ने डिनोट करतो, ते किती असणार आहे, तर तो असणार आहे 0. तर याच्यातून अंतिम निष्कर्ष काय निघतो, जेव्हा लाईट म्हणजे प्रकाशाचा किरण जो आहे लंब रेषेत एखाद्या म्हणजे माध्यमावर पडत असतो त्यावेळेस जे आहे तो न वाकता सरळ जातो, सरळ आरपार काचेच्या स्लॅब मधून जातो. अशा स्थितीत अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आय आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दोन्ही जे आहेत ते 0 असतात. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन देखील 0 असतो, ज्याला आपण आर ने डिनोट करतो, हा सुद्धा 0 डिग्री असतो. अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून या 122व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय, जो की महाराष्ट्र टीईटी पेपर 2 2016 या वर्षी आलेला आहे की डॅश डॅशचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे. तर या प्रश्नामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आत्ताच आपण पाहिलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच अपवर्तनांक ही संकल्पना विचारलेली आहे. तर कोणत्याही माध्यमामधून जे आहे प्रवास करताना लाईटचा स्पीड किती कमी होतो हे मोजण्याचे माप म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्हणजे ज्या वस्तूची घनता जेवढी जास्त असते ज्याच्यामधून लाईटचा स्पीड तेवढा जास्त कमी होतो. म्हणजे प्रकाशामध्ये म्हणजे वायूमध्ये
वायूची घनता जी आहे ती स्थायूपेक्षा कशी असते, तर वायू हा स्थायू आहे आणि हा वायू आहे, तर वायूचे पार्टिकल विरळ असतात म्हणजे त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी असते आणि स्थायूची डेन्सिटी जी आहे ती जास्त असते. म्हणजे ज्या पदार्थाची जेवढी डेन्सिटी जास्त असेल तेवढा त्याचा अपवर्तनांक जो आहे, म्हणजे अपवर्तनांक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, कोणत्याही मीडियम मधून प्रवास करताना लाईटचा वेग किती कमी होते हे मोजण्याचे एकक म्हणजे जे आहे हे माप म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर पाण्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे इथे आपण पाहतोय प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की सर्वात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे पाणी, हिरा, काच आणि अब्रक. तर इथे जे आहे डायमंड, हिऱ्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, तर हिऱ्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे 2.42 आहे. म्हणजे सर्वात जास्त जे आहे ते हिऱ्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. आणि पाण्याचे आणि जे अभ्रक दिलेलं आहे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण पाहूया. तर पाण्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. हे जे आहे ते पाण्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. त्यानंतर अभ्रकाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते 1.56 ते 1.60 एवढा आहे. आणि त्यानंतर जे आहे काचेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1. जे आहे ते 1.50 आहे. अशा पद्धतीने इथे आपण 123 क्रमांकाचा प्रश्न पाहिला ज्याचं की उत्तर हिरा आलेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वर जे आहे ते प्रश्न विचारलेला होता. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर हा जो आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. न्यूटनच्या गतीचा कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात. ऑप्शन आहे पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम. तर यामध्ये जे आहे न्यूटनचा जो पहिला नियम आहे त्याला जडत्वाचा नियम म्हणतात. तर न्यूटनने गतीचे 3 महत्वाचे नियम मांडले आहे. तर इनर्शिया म्हणजे लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे जडत्वा म्हणजे काय, कोणत्याही वस्तूचा असा स्वभाव असतो की ती स्वतःहून जी आहे ती आपली जागा बदलत नाही. तिला कुठले तरी फोर्स, म्हणजे एखादी वीट आहे तर ती स्वतःहून आपली जागा बदलते का, तर नाही. तिला जर आपण ढकललं, फोर्स लावला तरच ती आपली जागा जी आहे ती बदलत असते. जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती एका स्पीडने सरळ रेषेत पुढे जात राहील आणि जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच असेल. वस्तू आपली ही स्थिती तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल फोर्स जे आहे तो आपण लावत नाही. तर अशा पद्धतीने त्याला आपण इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम असे म्हणतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं की पहिला जो नियम आहे त्याला लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम म्हणतात आणि दुसऱ्या नियमाला जो आहे तो मोमेंटमशी संबंधित आहे आणि तिसरा जो नियम आहे तो ऍक्शन, क्रिया आणि प्रतिक्रियाशी संबंधित आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. आता इथे दुसरं न्यूमेरिकल आहे जो की 2019 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहूया आपण. 54 किलोमीटर प्रति तास, 54 हा जो वेग आहे तो डॅश डॅश म्हणजेच डॅश डॅश म्हणजे या 54 किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंद मध्ये जे आहे ते आपल्याला रूपांतरण करायचं आहे. तर असे करत असताना किलोमीटर पर तासाचे रूपांतरण मीटर पर सेकंद मध्ये करत असताना जे आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये जे संख्या दिलेली आहे त्या संख्येला जे आहे ते 5/18 ने आपल्याला गुणायचं आहे. 5/18 ने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर येते 18 त्रिक 54, 5 त्रिक 15. तर अशा पद्धतीने 15 मीटर पर सेकंद हे उत्तर आपलं आलेलं आहे. तर असे पण हा प्रश्न खूप सोपा आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न पण आपल्याला वारंवार पाहायला भेटलेले आहेत. त्यामुळे आपण हा प्रश्न पण जो आहे तो करायचा आहे. तर अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता सेम तसाच क्वेश्चन आहे इथे आपल्याला जो आहे सेम तसाच. हा मागचा क्वेश्चन 2019 मध्ये आलेला आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तो 2016 ला आलेला आहे. थोडासा चेंज आहे जो की आपण पाहूया. इथे 20 मीटर पर सेकंद हा वेग दिलेला आहे आणि त्याचं जे आहे ते आपल्याला प्रति तास किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं आहे.
तर मागच्या प्रश्नामध्ये आपण 5/18 म्हणजे ती मोठी संख्या होती तिला छोट्यामध्ये रूपांतर करत असताना 5/18 गुणलं. आता इथे जे हे युनिट आहे ते छोटं आहे, 20 मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर तासात रूपांतर करायचंय. तर अशा वेळेस जे आहे ते 18/5 ने गुणायचं. 5×20 आणि 18 किती 72. तर अशा पद्धतीने 72 किलोमीटर पर तास हे जे आहे त्याचं रूपांतर 20 मीटर पर सेकंदाचं रूपांतर 72 किलोमीटर पर तास झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न पाहतोय जो की महाराष्ट्र टीईटी 2016 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे डॅश डॅश होते. तर त्याचे जे आहे ते काय होते? ऑप्शन आहे द्रवीभवन, संप्लवन, ज्वलन, द्रवीभवन आणि उत्कलन. तर आयोडीनला जे आहे जे हवेमध्ये तापवल्यानंतर त्याचं संप्लवन होत असते. संप्लवन म्हणजे काय? निसर्गात कोणतीही सॉलिड म्हणजे स्थायू पदार्थ गरम केला तर त्याचं काय होते आपल्याला माहित आहे. बर्फ आहे त्याला आपण जर उष्णता दिली तर त्याचं काय होते? तर त्याचं जे आहे ते द्रवामध्ये रूपांतर होत असते आणि नंतर त्याचे गॅसमध्ये होत असते. अशा पदार्थाचे अवस्थांतर आपल्याला माहित आहे. पण काही पदार्थ असे असतात जे लिक्विड मध्ये न बनतात थेट जे आहे सॉलिड मधून जे आहे ते वायूमध्ये बनत असतात. म्हणजे काही पदार्थ असे आहेत जे लिक्विड मध्ये न बनतात त्यांचं थेट जे आहे ते वायूमध्ये रूपांतर होत असते, त्याला म्हणतात संप्लवन. जेव्हा आयोडीनला हवेत तापवते त्यावेळेस त्याचं संप्लवन होत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे चढत्या क्रमाने उष्णतेचा वहन करू शकणाऱ्या पदार्थाचा क्रम लावलेला आहे. पदार्थाचा योग्य क्रम निवडायला सांगितलेला आहे. 2016चा पुन्हा हा प्रश्न आहे. तर उष्णतेचे वहन करू शकणारे या प्रश्नामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णतेची वाहकता, थर्मल कंडक्टिव्हिटी या संकल्पनेवर आधारित प्रश्न आहे. आपल्याला सर्वात आधी आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर चढत्या क्रमाने विचारलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला ज्याच्यामधून जे आहे ज्याच्यामधून इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला सर्वात कमी उष्णता वाहून नेणारा पदार्थ आणि सर्वात जास्त उष्णता वाहून नेणाऱ्या पदार्थाकडे जायचं आहे. सर्वात पहिल्यांदा कमी आणि नंतर जे आहे वाढवत जायचं आहे, कारण इन्क्रीजिंग ऑर्डर. तर यामध्ये त्यासाठी सर्वात पहिल्यांदा म्हणजे सर्वात कोण कमी उष्णता? तर हवा. आपल्याला माहित आहे हवेमधून हे जे वायू माध्यम आहे हवेचे रेणू खूप दूर असतात, त्यामुळे उष्णता अतिशय वाईट वाहक बॅड कंडक्टर हवा आहे. इथे हवा आणि हवा दिलेला आहे. पाणी आहे का? तर नाही. तर 2 नंबरला येतो पाणी. तर पाण्यामध्ये लिक्विड माध्यम आहे, हवेपेक्षा थोडेसे बरे कंडक्टर आहेत हवेच्या तुलनेत. त्यानंतर 3 नंबरला आता इथे तांबे पारा येईल का? पारा तांबे येईल. तर 3 नंबरला जो आहे तो पारा येतो, कारण जरी द्रव्य स्वरूपात असला तरी तो एक धातू आहे, त्यामुळे तो पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात उष्णता वाहून येतो. त्यामुळे 3 नंबरला पारा आणि सर्वात जास्त जो आहे गुड कंडक्टर कोण? तर तांबे. यामुळे 2 क्रमांकाचा ऑप्शन करेक्ट ठरतो. सर्वात कमी हवा, त्यानंतर पाणी, त्यानंतर पारा आणि त्यानंतर तांबे सर्वात जास्त जे आहे उष्णता वाहू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे आपल्याला 129वा प्रश्न आहे. तापमान मोजण्याचे एसआय एकक विचारलेला आहे. 2016 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन, डाल्टन. तर इथे जे आहे आपल्याला एसआय युनिट विचारलेला आहे. टेम्परेचर मोजण्याचे एसआय युनिट विचारलेलं आहे. एसआय युनिट म्हणजे कसं? जगभरात शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन मोजमापासाठी ठरवून दिलेली एक प्रामाणिक पद्धत म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. याचं लॉंग फॉर्म काय? सिस्टीम इंटरनॅशनल. आपण दैनंदिन जीवनात हवामान किंवा शरीराचे तापमान मोजण्यासाठी आपण सेल्सिअसचा वापर करतो किंवा फॅरेनहाइट वापरतो. पण एसआय युनिट कुठलं ठरणार? तर केल्विन हे ठरत असतं. अशा पद्धतीने आपण बघितलं 129व्या प्रश्नाचं उत्तर. आता इथे जो आहे तो 130 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते राजधातू नाही? उदाहरण नाही. तर सर्वात पहिल्यांदा राजधातू म्हणजे काय? असे धातू असतात जे निसर्गात अतिशय शुद्ध असतात आणि त्यांच्यावर हवा, पाणी, ऍसिड यांचा जो आहे तो ऍसिडचा वगैरे जे आहे हवा, पाणी यांचा काहीही इफेक्ट होत नाही आणि ते रासायनिक दृष्ट्या जे आहे ते निष्क्रिय असतात. तर राजधातूंचे उदाहरण कोणते? तर सोने हा राजधातू आहे. पुन्हा चांदी हा पण एक राजधातू आहे आणि दुसरा म्हणजे पॅलेडियम आणि इरिडियम हे जे आहेत ते राजधातू आहेत. इथे जे आहे आपल्याला
प्लॅटिनियम दिलेला आहे, हा सर्वात महागड्या राजधातूपैकी एक आहे. सोने हा एक प्रमुख राजधातू आहे, चांदी पण राजधातू आहे, परंतु निकेल हा जो आहे तो राजधातू नाही. तो हवेतील ऑक्सिजन आणि दमटपणाची प्रक्रिया घडवून आणतो आणि दीर्घकाळ जर राहिला तर त्यावर गंज चढू शकतो. त्यामुळे हा जो आहे तो राजधातू नाही. त्यामुळे 130 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर जे आहे ते निकेल होते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 132 क्रमांकाचा प्रश्न आपण येथे पाहतोय. खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करते? महाराष्ट्र टीईटी 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की कोणती प्रक्रिया जी आहे ती रासायनिक वेग वाढवण्यामध्ये मदत करत असते. तर तापमान कमी करणे, दुसरा ऑप्शन आहे स्थायीरूप अभिक्रियाकारकांची भुकटी वापरणे, अभिक्रियेत बर्फ टाकणे आणि अभिक्रियाकारकांची सहती कमी करणे. तर आपण पाहूया की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कुठल्या घटकावर अवलंबून असते? तर सरफेस एरिया. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जे आहे म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग कशावर अवलंबून असतो? तर सरफेस एरिया म्हणजे एखाद्या पदार्थ पृष्ठभाग आणि जेव्हा आपण एखाद्या सॉलिड वस्तूचे बारीक तुकडे किंवा भुकटी करतो तेव्हा त्याचे पृष्ठभागाचे जे आहे ते क्षेत्रफळ जे आहे ते कमी होते. पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जे आहे ते वाढते. क्षेत्रफळ वाढवल्यामुळे दोन्ही बाजूंच्या कणांना एकमेकांसोबत रिॲक्ट होण्यासाठी जास्त जागा आणि संधी मिळते. त्यामुळे अभिक्रियाचा वेग वाढत असतो. त्यामुळे हा जो ऑप्शन क्रमांक 2 आहे हा करेक्ट आहे. तापमान कमी केल्याने कणांची ऊर्जा कमी होते त्यामुळे स्पीड मंदावतो. त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. पुन्हा अभिक्रियेत बर्फ टाकल्यानंतर काय होते? तापमान खूप कमी होईल ज्यामुळे जी अभिक्रिया आहे ती अधिकच स्लो होईल. त्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे अभिक्रियाकारकांची सहती कमी होते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. सहती म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. अभिक्रियाकारकांची कॉन्सन्ट्रेशन कमी केल्यानंतर कणांची संख्या कमी होते त्यामुळे जे आहे त्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही. त्यामुळे 132 क्रमांकाच्या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते 2 येते. आता इथे 133 क्रमांकाचा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे की अणुभट्ट्यामध्ये जड पाण्याचा उपयोग काय केला जातो? अणुभट्टीमध्ये काय होत असते? अणुभट्टी न्यूक्लिअर फिजन. तर अणुभट्टीमध्ये ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी अणुभट्टीमध्ये जे आहे ते ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी काय होते? युरेनियमच्या अणुवर न्यूट्रॉन्सचा जो आहे तो मारा केला जातो. मग न्यूट्रॉन्सचा मारा केल्यानंतर या प्रक्रियेमध्ये खूपच जे आहे वेगवान पद्धतीने न्यूट्रॉन्स असे बाहेर पडले जातात. मग या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी खूपच जास्त वेगाने धावत असेल तर हे जे अणूचे विखंडन आहे ते व्यवस्थित होत नाही. म्हणून या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी स्पीड कमी करण्यासाठी जे आहे ते हेवी वॉटर म्हणजेच D2O जड पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 न्यूट्रॉनचे मंदायक म्हणून जो आहे तो जड पाण्याचा वापर केला जातो. 2014चा हा प्रश्न होता जो की आपण इथे पाहिलेला आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की पिवळा फॉस्फरस जो आहे तो डॅश डॅश मध्ये साठवतात. 2013चा हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत केरोसिन, पाणी, इथर, अल्कोहोल. तर पिवळा फॉस्फरस जो आहे तो बेसिकली पाण्यामध्ये साठवत असतात कारण केमिकल रिॲक्टिव्हिटी जी आहे ती जास्त असते पिवळ्या फॉस्फरसची. हा जो पिवळा फॉस्फरस आहे हा नॉन मेटल रासायनिक दृष्ट्या हायली रिॲक्टिव्ह असतो. हवेत जर उघडा ठेवला तर लगेच पेट घेतो त्यामुळे याला पाण्यामध्ये साठवत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. दूध हा डॅश डॅशचे गुणधर्म दाखवत असतो. 2019 पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. जेल, पायस, सोल आणि एरोसोल. तर दूध कशाचे जे आहे ते गुणधर्म दाखवतो? तर पायसचे गुणधर्म दाखवतो. हा प्रश्न केमिस्ट्री मधील कलिल मिश्रण कोलॉइड्स या टॉपिकवर आधारित आहे. जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसळतात की ते वरवर एकत्र दिसतात पण सूक्ष्म पातळीवर ते वेगळे असतात तर त्याला कोलॉइड म्हणतात. पायस म्हणजे काय? जेव्हा एक लिक्विड पदार्थ दुसऱ्या लिक्विड पदार्थामध्ये मिसळला जातो आणि जे 2 द्रव्य एरवी एकमेकात विरघळत नाही तेव्हा तयार होणाऱ्या पदार्थाला पायस इमल्शन म्हणतात. दुधामध्ये प्रामुख्याने पाणी आणि लिक्विड फॅट यांचे मिश्रण असते. पाण्याचे थेंब आणि त्या चरबीचे थेंब हे दोन्ही द्रव्य एकत्र येऊन दूध तयार होते म्हणून ते जे आहे इमल्शन पायस मिश्रण आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया
की खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे? महाराष्ट्र टीटी 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. असेंद्रिय संयुग, सेंद्रिय संयुगामध्ये आलेला प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर सेंद्रिय संयुग म्हणजे काय? ज्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय संयुग म्हणजे कसा? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यामध्ये प्रामुख्याने कार्बन असतो त्याला म्हणतात सेंद्रिय संयुग. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कसा? तर ज्यामध्ये जो आहे तो सामान्यतः कार्बन नसतो त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड, काही अपवाद वगळता. तर त्यामुळे इथला जो साखर, विनेगर, पाणी, कापूर यापैकी जे आहे साखरचा फॉर्म्युला काय आहे? C2H22O11 यामध्ये कार्बन आहे. विनेगरचं काय आहे? CH3COOH यामध्ये पण कार्बन आहे. पाण्याचा H2O यामध्ये कार्बन नाही, म्हणून हा प्रश्न करेक्ट आहे. आणि कापूरचं काय आहे? C10H16 आणि O. तर या कापूरमध्ये सुद्धा जो आहे तो कार्बन आपल्याला पाहायला भेटतो. त्यामुळे याचा करेक्ट आन्सर काय येईल? इनऑर्गॅनिक सबस्टन्स कुठला येईल? तर तो जो आहे पाणी. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 136 क्रमांकाचा प्रश्न होता. आता पुन्हा 2019 पेपर 2 मधला आलेला हा प्रश्न आहे की वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख स्रोत काय आहे? वातावरणामध्ये जो मिथेन वायू सोडला जातो त्याचा प्रमुख स्रोत जो आहे, ऑप्शन आहेत भाताची शेती, ऊसाची शेती, गव्हाची शेती, चहाचे मळे. तर यापैकी भाताची शेती हा जो आहे तो प्रामुख्याने मिथेन वायूचा प्रमुख स्रोत आहे. भाताच्या शेतीमध्ये रोपे वाढवण्यासाठी शेतात खूप जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवले जाते. पाण्यात जास्त दिवस जमीन बुडालेली राहिल्यामुळे मातीमधील पाण्यामध्ये जास्त दिवस जमीन बुडालेली असते, त्यामुळे जे आहे मातीमधील ऑक्सिजनचा संपर्क जे आहे तो तुटतो. अशा स्थितीत मातीत असणारे सूक्ष्मजीव तेथील सेंद्रिय पदार्थाचे विघटन करतात, ज्यामुळे हवेमध्ये जास्त प्रमाणामध्ये मिथेन वायू सोडला जातो. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन. आता महाराष्ट्र टीटी 2013 मध्ये आलेला हा प्रश्न आहे की इथे जो आहे एस्चेरिचाय कोलाई हा जो आहे हा जीवाणू, हा बॅक्टेरिया मानवी आतड्यामध्ये डॅश डॅश डॅशच्या निर्मितीमध्ये मदत करतो. तर इथे जो आहे ही संकल्पना, ही जी मूलभूत संकल्पना कुठली आहे? तर मानवी ह्युमन फिजिओलॉजी, मानवी शरीरशास्त्रावर आधारित जो युजफुल बॅक्टेरिया या कन्सेप्टवर आलेला हा प्रश्न आहे की आपण त्याला हा जो आहे इस्चेरिचाय कोलाई म्हणजे ई कोलाई आपण शॉर्ट मध्ये त्याला म्हणतो, हा जो आहे मानवी आतड्यामध्ये डॅशच्या निर्मितीमध्ये मदत करतो. तर ऑप्शन आहे जीवनसत्व बी आणि ड, जीवनसत्व ब आणि क, जीवनसत्व अ आणि के, जीवनसत्व ब आणि के. यापैकी जीवनसत्व ब आणि के हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. हा जीवाणू ई कोलाई हा जो जीवाणू आहे, हा बॅक्टेरिया मानवाच्या मोठ्या आतड्यामध्ये असतो. मोठ्या आतड्यामध्ये लार्ज इंटेस्टाईन मध्ये जो आहे हा असतो आणि नैसर्गिकरित्या राहतो. आणि सर्वच ई कोलाई आजारावर पसरत नाही, तर आतड्यात राहणारे हे जीवाणू आपल्या शरीरासाठी जे आहे ते युजफुल असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. आता इथे जो आहे समधर्मी अवयवामध्ये डॅश डॅश असते. महाराष्ट्र टीटी 2021 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे रचना सारखी आणि कार्य सारखी असतात. दुसरा ऑप्शन आहे कार्य सारखी आणि रचना वेगळी असते. तिसरा जो ऑप्शन आहे तो आहे रचना सारखी आणि कार्य वेगळी. चौथा ऑप्शन आहे रचना वेगळी आणि कार्य वेगळे. तर यामध्ये जो आहे तो उत्क्रांतीचा जो कन्सेप्ट आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर यामध्ये समधर्मी अवयव म्हणजे अॅनालॉगस ऑर्गॅन हे असे अवयव असतात ज्यांची मूळ रचना आणि उत्पत्ती वेगळी असते, पण विविध सजीवांमध्ये ते एकसारखेच कार्य करत असतात. यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 कार्य सारखी आणि रचना वेगळी हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन ठरतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 140वा प्रश्न आहे. जो की सेम प्रश्न आहे महाराष्ट्र टीटी 2019 मध्ये विचारलेला की समधर्मी अवयवांमध्ये डॅश डॅश असते. तर सेम प्रश्न रिपीट झाला होता.
तर समधर्मी अवयवामध्ये आपण पाहिलं की कार्य सारखे आणि रचना वेगळी असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे जे आहे तो 141 क्रमांकाचा प्रश्न आहे, ज्यामध्ये खालीलपैकी कोणते संपादित लक्षण असून अनुवंशिक लक्षण नाही. तर सर्वात पहिल्यांदा जो आहे तर संपादित लक्षण म्हणजे जे सर्वात पहिल्यांदा अनुवंशिक लक्षण. अनुवंशिक लक्षण म्हणजे असे लक्षण जे की आपल्याला आई वडिलांकडून मागच्या पिढीकडून भेटलेले असतात, त्यांना अनुवंशिक लक्षणे म्हणतात. जसे की केसाचे स्वरूप, डोळ्याचा रंग, त्वचेचा रंग हा जो आहे ते अनुवंशिक लक्षण आहे. आणि संपादित लक्षण म्हणजे कसे, ॲक्वायर्ड ट्रेट्स म्हणतो. ही लक्षणे जन्मानंतर माणूस स्वतःच्या जीवनशैलीनुसार सरावाने मिळवत असतो, त्याला म्हणतात संपादित लक्षण. तर ज्यामध्ये शरीराचा आकार येत असतो. आपल्याला संपादित लक्षण विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट ठरतो. आता इथे जो आहे 2017 पेपर 2 मध्ये आलेला हा प्रश्न आहे केमिस्ट्रीचा. एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन्स 4 प्रोटॉन्स आहेत, तर त्या अणूची संयुजा म्हणजेच व्हॅलेन्सी किती विचारलेला आहे. तर प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स एका म्हणजे अणूमध्ये, एका उदासीन अणूमध्ये ऍटम जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. अणूमध्ये जे आहे जेवढे प्रोटॉन्स असतात, म्हणजे इथे 4 प्रोटॉन आहेत तर 4च इलेक्ट्रॉन असतात. आपल्याला माहिती आहे अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात. तर इथे 4 प्रोटॉन आहेत म्हणून इलेक्ट्रॉन पण किती झाले, 4. तर याच्या पहिल्या तर संयुजा म्हणजे काय राहते, व्हॅलेन्सी म्हणतो आपण त्याला. तर एखाद्या अणूची जी आहे ती व्हॅलेन्सी कशी राहते, तर त्याच्या बाह्य शेलमध्ये जेवढे जे आहेत ते इलेक्ट्रॉन असतात, आउटर मोस्ट शेलमध्ये जे असे शेल असतात त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्याला व्हॅलेन्सी म्हणतात. तर इथे आपल्याला समजलं की प्रोटॉन जेवढे तेवढे इलेक्ट्रॉन 4 आहेत. पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2 शेलची, 2 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आणि दुसऱ्या शेलमध्ये राहिलेले 2 इलेक्ट्रॉन असणार. त्यामुळे याची व्हॅलेन्सी किती ठरणार, तर 2. त्यानंतर इथे दुसरा प्रश्न पाहू 143 क्रमांकाचा. मिथेन वायू तयार करणाऱ्या किंवा त्याची निर्मिती करणाऱ्या जीवाणूंना काय म्हणतात. मिथेन वायू जो आहे तो तयार करणाऱ्या किंवा निर्मिती करणाऱ्या बॅक्टेरियाला काय म्हणतात विचारलेला आहे. ऑप्शन आहेत सायनोबॅक्टेरिया, ऍक्टिनोमायसेट्स, मिथॅनोजेन्स आणि मिथॅनोट्रॉप्स. यापैकी त्यांना जे आहेत तो मिथॅनोजेन्स म्हणतात. तर मिथॅनोजेन्स म्हणजे मिथॅनो जनरेट करणारे बॅक्टेरिया मिथॅनोजेन्स. 143 क्रमांकाचा प्रश्न पाहिला आपण इथे. आता 144वा प्रश्न आपण येथे पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे जर प्रश्न तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे जे प्रश्न आहेत तुम्हाला नक्कीच तुमच्या विज्ञानच्या जे प्रिपरेशन मध्ये फायदेशीर ठरणार आहे. आपल्या शरीरातील आतड्यामध्ये चांगले जीवाणू म्हणजेच गट जे आहेत मायक्रोबियम निरोगी ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मदत करतो. तर ते जे आहेत अँटीबॅक्टेरियाचा वापर, प्रोबायोटिक्स म्हणजे दही, ताक, पाश्चरायज्ड दूध आणि जंक फूड. तर पोट्यामध्ये आपल्या आतड्यामध्ये कोट्यावधी बॅक्टेरिया राहतात. गट मायक्रोबियम म्हणजे आतड्यामधील सूक्ष्मजीव सृष्टी, गट मायक्रोबियम. तर हे रोगप्रतिकारक शक्ती जीवाणू, हे जे जीवाणू आहेत अन्न पचवण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कशासाठी तर अन्न पचवण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे आहेत उपयोगी ठरतात. प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर असे खाद्यपदार्थ किंवा पेय जे गुड बॅक्टेरिया, जिवंत लाईव्ह गुड बॅक्टेरिया असतात त्यांना प्रोबायोटिक्स म्हणतात. जसे की दही, ताक ज्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतात. तर त्यामुळे या प्रश्नाचं खालीलपैकी कोणता घटक मदत करतो, तर प्रोबायोटिक्स म्हणजे दही, ताक ज्याच्यामध्ये लाईव्ह गुड बॅक्टेरिया असतात. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपल्या शरीरात आतड्यामध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात, पण चांगली जीवाणू म्हणजे गट मायक्रोबियम निरोगी ठेवण्यासाठी खालीलपैकी जे आहे कोणता घटक मदत करतो, प्रोबायोटिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. दलदलीच्या भागात आणि कोळशांच्या खाणीमध्ये आढळणारा मार्श गॅस म्हणजेच कोणता वायू. इथे आपल्याला दलदलीच्या भागात जे आहे कोणता वायू आढळतो असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत इथेन, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन आणि हायड्रोजन सल्फाईड. तर दलदलीच्या भागामध्ये जे आहे मिथेन CH4 हा जो आहे तो वायू
आढळतो. तर आताच आपण भाताच्या शेतीवर हा प्रश्न पाहिला होता की ज्यामध्ये आपण बघितलं की हवेमध्ये जो आहे तो सगळ्यात जास्त मिथेन कोण जो आहे तो भात सोडत असतो, तर भाताची शेतीमधून जे आहे मिथेन सर्वात जास्त हवेमध्ये प्रसारित होत असतो. त्यामुळे कारण भाताची शेती दलदलीच्या ठिकाणी जास्त पाणी असणाऱ्या ठिकाणी जे आहे ती होत असते, त्यामुळे आपण कशा पद्धतीने मिथेन बाहेर पडतो हे पाहिलं आहे. तर इथे पण त्याच्यावरच आधारित प्रश्न विचारलेला आहे की दलदलीच्या भागात म्हणजेच कोळशाच्या खाणीमध्ये आढळणारा मार्श गॅस म्हणजेच कोणता वायू, तर हा जो आहे तो मिथेन आहे. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन 146 क्रमांकाचा क्वेश्चन आहे. जेव्हा मानवी शरीरात रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतो तेव्हा मूत्रपिंड आणि यकृत यांच्या समन्वयातून कोणती संप्रेरक यंत्रणा हॉर्मोन सिस्टीम कार्यान्वित होऊन रक्तदाब पूर्ववत करते? मानवी शरीरामध्ये ब्लड प्रेशर ज्यावेळेस वाढते म्हणजे कमी होते, ब्लड प्रेशर ज्यावेळेस कमी होते तेव्हा किडनी मधील आणि लिव्हर यांच्या समन्वयातून कोणती हॉर्मोनल सिस्टीम जी आहे ती कार्यान्वित होते असं विचारलेलं आहे. तर जेव्हा शरीरामध्ये ब्लड प्रेशर कमी होतो तेव्हा अवयवांना रक्तप्रवाह पुरेशा प्रमाणात मिळत नसतो. हे संकट टाळण्यासाठी किडनी आणि लिव्हर एकत्र येऊन काम सुरू करतात. त्यावेळेस ही ते जे आहे RAAS यंत्रणा रेनिन अँजिओटेन्सिन आणि ॲल्डोस्टेरॉन सिस्टीम ही जी सिस्टीम आहे ती जी आहे कार्यान्वित होते. किडनीचे काम काय असते? ब्लड प्रेशर कमी झाल्यास किडनीचे रेनिन नावाचे एन्झाईम किडनीमध्ये जे आहे किडनीचं काम काय असते? ब्लड प्रेशर कमी झाल्यावर रेनिन नावाचे जे आहे ते एन्झाईम रक्तात सोडते. लिव्हरचं काय काम असते? तर लिव्हर जे आहे अँजिओटेन्सिन इथे जे आहे अँजिओटेन्सिन हा जो ह्याचे प्रोटीन असते, प्रोटीन नावाचे प्रोटीन तयार होते आणि रक्तात असलेले रेनिन या प्रोटीनचे रूपांतर जे आहे ते अँजिओटेन्सिन मध्ये करत असते. आणि ॲड्रिनल ग्लँडचे काम शेवटी हे घटक अल्डोस्टेरॉन नावाचे संप्रेरक बाहेर सोडतात ज्यामुळे किडनी शरीरात पाणी आणि मीठ शोषून घेत असते. तर अशा पद्धतीने ही सिस्टीम जी आहे ती कार्यान्वित ठरते ज्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर कमी होतं. RAAS. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रात्रीच्या वेळी अंधारात स्पष्ट पाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नाईट विजन कॅमेऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीचा प्रामुख्याने वापर केला जातो? अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रे, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ह. तर यापैकी जे आहेत अवरक्त किरण इन्फ्रारेड रेज हे जे आहेत ते नाईट विजन मध्ये जे आपण कॅमेरा वापरतो त्यामध्ये वापरलेले असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी रक्ताचे पीएच साधारणपणे किती आहे? पेपर 1 मध्ये वारंवार आलेला प्रश्न आहे की मानवी रक्तामध्ये जे आहे पीएच व्हॅल्यू किती असते मानवी रक्ताची? तर 7.4 किंचित आम्लधर्मी मानवी रक्ताचे जे आहे ते पीएच असते. नेक्स्ट क्वेश्चन 149 वा प्रश्न आहे. मानवी डोळ्याच्या स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर जे आहे किती असते? मानवी डोळे म्हणजे किती जवळ असल्यानंतर पाहू शकते? तर 25 सेंटीमीटर पर्यंतचे जे अंतर आहे ते मानवी डोळा पाहू शकते. ज्याला लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे सर्वात कमी म्हणजे आपल्या डोळ्यात जास्त जर जवळ नेली तर आपण एखादी वस्तू पाहू शकत नाही. त्यामुळे अगदी जवळ नेले जर समजा 10 सेंटीमीटर नेले तर आपण ते पुस्तक वाचू शकतो का? तर नाही. तर एक मर्यादा ठरलेली आहे जी की 25 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट येतो. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे पुन्हा क्वेश्चन आहे की सोडियम हा जो धातू आहे तो कशामध्ये साठवलेला असतो? 150 क्रमांकाचा हा प्रश्न आहे की सोडियम धातू नेमका कशामध्ये? ऑप्शन आहेत पाणी, केरोसिन, अल्कोहोल, इथर. तर सोडियम हा जो धातू आहे आपण येलो फॉस्फरस बघितलं की तो पाण्यामध्ये साठवतात, पण सोडियम हा जो आहे तो केरोसिन मध्ये जो आहे तो साठवला जातो. हा जो सोडियम आहे तो अत्यंत हायली रिएक्टिव्ह असतो, अत्यंत अतिशय क्रियाशील धातू असतो. हवेसोबत अभिक्रिया सोडियम हवेच्या संपर्कात आला की लगेच त्याचं जे आहे ते अभिक्रिया घडत असते.
सोडियम पाण्यात टाकला की तो पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया घडवून येतो पाण्यासोबत. का मग येलो फॉस्फरस पाण्यात साठवतात, तर मग हा पण का नाही पाण्यात साठवत, तर हा जर पाण्यात टाकला तर जे रासायनिक अभिक्रिया जी आहे ती घडवून आणतो, त्यामुळे याला पाण्यात साठवायला जमत नाही. तर याला जी कशासोबत साठवावं लागतं, तर केरोसिन बरोबर साठवावं लागतं, केरोसिन मध्ये साठवावं लागते. त्यामुळे अचूक उत्तर 2 आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 150 क्वेश्चन बघितलेला आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपण पुढे पण पार्ट 6-7 मध्ये जे आपण पूर्ण 500 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यामुळे आता चॅनलला जे आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल.